दोन जीवांचं प्रेम. ओहो. आयुष. अवनी. हम्म. पर डे 461. ओ वाव. पार्ट 460 मध्ये बघितलं होतं आपण. आयुने आधी खूप त्रास देते अवनीला आणि मग आयुष त्रास देतो आणि मग अवनीच्या घरी जाण्याबद्दल चर्चा होत असते. तर आयुष मस्त अवनीच्या कझिन्स बद्दल बोलतो. तर अवनी स्वतःबद्दल विचारते आयुषला. सो आता पुढे बघू आयुष काय बोलतो, कसा आन्सर करतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. आयुष बोलतो, अगं भरपूर वेळेस याच दोघी असायच्या असं म्हणून विचारलं मी. तू उगाच गर्लफ्रेंड असल्यासारखं जेलस फील करत आहे. अगं आता आपलं लग्न झालेलं आहे आणि बेबी पण आहे. आणि मी तुझाच तर आहे गं आता, मग तरी इतकं का बरं जेलस होते? अवनी बोलते, गर्लफ्रेंड बायको असेल तरी जेलस होणारच, बिकॉज माझं प्रेम आहे तुझ्यावर, जरी विश्वास असला तरी. आणि जे नसतात होत त्यांचं कमी प्रेम असतं. आणि प्रेमात जेलस, केअर, लव्ह, रिस्पेक्ट, पॉझिटिव्हनेस एक्सेट्रा या गोष्टी असायलाच हव्या. आणि नसतील तर त्या दोघांमध्ये जास्त तर भांडणं होतात मग. आयुष बोलतो, अच्छा ठीक आहे ग माझी लवगुरू मॅम, बरं होणे आज बिर्याणी बनव ना. अवनी बोलते, खूप वेळ लागतो आयुष, मम्माकडे गेल्यानंतर बनवते ना प्लीज. मम्मा पण असते तिथे हेल्प करायला, सो म्हणून. आयुष बोलतो, मम्माकडे तू मला हार्ड असं काही बनवून खायला द्यायचं नाहीये. आणि मी त्यांना पण हे सांगणार आहे. जस्ट कितीही दिवससाठी आपण गेलो तिकडे तरी त्यांच्याशी गप्पा मारून मज्जा म्हणून राहायला जाणार आहे. हवं ते भेटेल तसं खायला नाही. एक दिवस गेलं की काही ना काही बनवतच राहतील आणि आपण खातच राहणार. असं नको व्हायला. प्लीज. कळलं तुला अहोणी? तर अवनी बोलते, ठीक आहे बट काहीच बनवणार नाही असं सुद्धा होणार नाही. त्यांना हवं ते करू दे, बिकॉज इतक्या जवळ असून सुद्धा आपण असं मध्ये मध्ये कधीच जात नाही. इतक्या लॉंग टाईमने जातो ना. मग तसं त्यांना हवं ते करू दे, बट बाकी तू हार्टचं बोलला ते सांग, त्यात काही नाही बोलणार मी तुला. आयुष बोलतो, हो ठीक आहे आणि आज बनवतो मी जे बोललो ते, बिकॉज तू एकटी नाही आहे. मम्मा हेल्प करणारच आहे तुला, सो प्लीज बेबी. प्लीज बेबी. तर अवनी बोलते, बरं ठीक आहे, जाऊन येतो आणि आयूला घेऊन जा. मस्त वाटेल तिला पण, छान फिरल्यासारखं होईल. आयुष बोलतो, हो ठीक आहे. बाकी सगळी तयारी करून ठेव तू, आता आयूला रेडी कर, मी जातो तिला घेऊन. अवनी मस्त आयूला रेडी करते आणि मग आयुष जातो घेऊन नॉनव्हेज घ्यायला. तर अंशला पण सोबत घेऊन जातो आणि मग तिघेही जातात मस्त. तर आयू खूप हॅप्पी असते, मस्त सगळीकडे बघत हसत खेळत आणि बोलत असते. तर आयुष बोलतो की बेबी तुला असंच रोज फिरवायला घेऊन यायचं का? हा. बोला बोला. तर आयुनी बोलते, यश पप्पा रोज रोज घेऊन या मला अशाच. आयुष बोलतो, अगं पण बाहेर इतकी थंडी आहे तर तुझी तब्येत खराब होईल ना. आणि तुझी मम्मा कधीच रोज असं फिरू देणार नाही, बिकॉज बघ ना किती थंडी आहे. आयुनी बोलते, अले पण पप्पा मी बघा ना किती पॅक होऊन आहे. श्वेतल आहे, शॉक्स आहे, फेस पण कवल आहे, मग परत काय हवं? हा ते पण आहे. आयुष बोलतो, अगं हो ग माझं सोनं बच्चा, पण मम्मा नाहीच बोलणार आहे आणि आई पण, बिकॉज थंडी भरपूर आहे बाहेर. आणि यामुळे तुझी तब्येत खराब होणार, मग तुला डॉक्टरकडे घेऊन जावं लागू शकतं ना. सो इतकी मोठी रिस्क घेण्यापेक्षा घरीच राहिलेलं बरं. आई बोलते, ठीक आहे. सो मग नॉनव्हेज घ्यायला जातो आयुष. तर अंशसोबत बाहेर येतो आयूला. तर आयूने मस्त बोलत असते आणि काही विचारत असते अंशला. तर अंश तसं तसं सांगत असतो. आणि मग काही वेळाने आयुष येतो आणि घरी जायला निघतात. तर आयूने बोलते की, पप्पा मला काय, माझ्यासाठी काय घेतले? काहीच तर नाही घेतलं. आयुष बोलतो, तुझ्यासाठी पण आहे ना घरी भरपूर काही, आता काही नाही घेतलं बेबी. काही हवं आहे का तुला सांग. आयुनी बोलते, नको मला आता काहीच नको. आयुष बोलतो, अले बापले कुणाला तरी जास्तच राग आलेला दिसताय. चल आयुष पटकन आता काहीतरी घ्यावं लागेल आपल्याला आयुषसाठी, नाहीतर हा राग कधी बाहेर येईल आणि कधी आपल्यावर निघेल ते कळणारच नाही आपल्याला. अच्छा हो का? आयुने अगदी रागात बघत असते आयुषला. तर आयुष बोलतो की, बापरे मला पण रागात बघणार बेबी तू? पप्पावर पण राग येतो का तुला? तर आयुने बोलते, तुम्ही ता असं केलं पप्पा, तुम्हीच देऊन द्यायला हवं ना, मग मला ता विचारले. पप्पा तुमचं प्रेम नाही ना आता म्हणून. आयुष बोलतो, अगं नाही ग माझं बघ, माझं भरपूर प्रेम आहे माझ्या क्युटी आईवर. तूच तर सर्व काही आहे ना आता मग. आयुनी बोलते, पप्पा मग माझ्या आधी तो नव्हतं असं सर्व काही तुमच्यासाठी? हां, तो नव्हतं. सो क्यूट. क्यूट क्यूट बेबीचं क्यूट क्यूट बोलणं. आयुष बोलतो, तुझ्या आधी तुझी मम्मा होती पण आता तू आणि मग मम्मा आहे. आयुनी बोलते, आणि हे अंश अंकल तुझेच नाही तर पप्पा, कुठेतरी तेव्हा नाही अन्न पण. आयुष आणि अंश दोघेही हसायला लागतात आणि मग आयुष बोलतो की, हो गो बेबी तो पण आहे ना.
आईबाबानंतर वरच्या रूममध्ये राहतो घरी, तर पुन्हा काय हवं त्याला? आयुनी बोलते, गुड गुड व्हेरी गुड पप्पा. हां. अले बापले. आयुष बोलतो, अले बापले गो माझ्या प्रिन्सेसची क्यूट क्यूट किसी. तिघेही मस्त हसतात त्यावर आणि मग किड्स शॉपमध्ये घेऊन जातो आयुष. तर तिथे गेल्यावर अवनी कॉल करते आयुषला आणि विचारते की तुला इतकं वेळ का लागत आहे, काय झालं, कुठे आहे तू? तर आयुष बोलतो की अगं येतच आहे, हे थोडं किड्स शॉपमध्ये घेऊन आलो होतं आयुला. अवनी चिडून बोलते की तिला फक्त फिरवायला घेऊन जायचं होतं आयुष, असं शॉपिंगला नाही. काही घेऊन देऊ नको. भरपूर टॉईज आहेत सगळे तिच्याकडे आणि इतकं वेळ नाही तिला की टॉईजसोबत खेळायला. सगळे स्टोअर होऊन आहेत घरात फक्त. आयुष बोलतो, अगं हो शांत हो, येतो मी लवकरच, थांब तू. बाकी तयारी करून ठेव छान. ओके. हां. तर अवनी बोलते, ठीक आहे ये लवकर. ती सर्व नाटक तुझ्याच समोर करते कारण तू कधीच रागवत नाही आणि काही समजावून सांगत नाही. नेहमी लाडप्यार आणि म्हणूनच ती इतकी पप्पा पप्पा करते. थोडं जरी रागावलं तर. आयुष बोलतो, अगं अवनी प्लीज शांत हो, किती बोलशील पुन्हा? यावर घरी आल्यावर बोलतो मी, ओके. चल ठेवतो हां. कॉल कट आणि मग आयु मस्त फिरते पूर्ण शॉपमध्ये आणि सगळे टॉईज बघून झाल्यानंतर बोलते की त्याला पप्पा घरी त्याला झालं माझ्या सर्व फिलून त्याला त्याला पता पता नाही तर मम्मा लागवेल तुम्हाला. अय्यो. आयुष बोलतो, अगं पण तू काहीच घेतलं नाहीये, मग घे ना काहीतरी. काही आवडलं नाही का तुला? आयुने बोलते, अले पप्पा ताईश नका देऊ, मी तर अशाच फिरायला आले इथे. दहलीज तर शालवा काय आहे ना. आयुष लगेच आयुला गोदीमध्ये घेतो आणि बोलतो की वाव बेबी किती क्यूट आणि हुशार आहे ग तू. मस्त क्युटी प्रिन्सेस सारखं. म्वा. चल एक चॉकलेट घेऊ आपण तुझ्यासाठी आणि मम्मासाठी. ओके. हम्म. आयु हो बोलते. यावर तर आयुष दोघींसाठी दोन चॉकलेट घेतो आणि मग निघतो घरी यायला. तर घरी येताच आयुष ते नॉनव्हेज देतो अवनीला आणि आयुला घेऊन बसतो हॉलमध्ये. तर अवनी बोलते की काय मग, काय घेतलं आयुनी आज? आयुष बोलतो, काहीच नाही घेतलं माझ्या सोनाबाळने, सर्व फिरून घेतले आणि बोलते की झालं चला. मग मीच जबरदस्ती आयु आणि तुझ्यासाठी दोन चॉकलेट घेतले आहे. अवनी बोलते, बापरे आयु किती हुशार झाली, म्हणजे उगाच चिडत होती मी मगाशी. सॉरी बाळा, आता परत नाही चिडणार असं. आणि बाय द वे, तुला काहीच का नाही आवडलं का? हं? आयुनी बोलते, मम्मा एवढं तर आहे शाल्व, मग हेच खेळून खेळून हो दे, मग नेऊ घेऊ ना आपण. अवनी यावर हो बोलून किचनमध्ये जाते. तर आयुष सोबत मस्त हॉलमध्ये बसलेला असतो आणि मग रात्री 11 वाजता सर्वांचं जेवण वगैरे झाल्यावर अवनी रूममध्ये जाऊन मस्त पॅकिंग करत असते घरी जायची. तर आयुष मस्करी करायच्या मूडमध्ये असतो. तर बोलतो की बेबी नाही जाऊया उद्या आपण. तर अवनी बघायलाच लागते आयुषला आणि विचारते की आता काय झालं परत? हां. तर आयुष बोलतो, अगं ती मीटिंग आहे 2-3 डेज कंटिन्यूस, म्हणून नाही जाता येणार आपल्याला. आणि कॉल पण येऊन गेलाय बॉसचा, सो प्लीज बेबी नेक्स्ट टाइम बघू. अवनी बोलते, प्लीज कर ना मग माझ्याकडून ऑफिसचा ॲडजस्ट प्लीज आयुष. आता असं वेळेवर मूड नको ना घालव माझं, प्लीज जाऊया ना बाबू. आयुष बोलतो, नाही ग अवनी, खरंच नाही आहे शक्य आता असं जाणं. चल ते ठेवून ते बॅग पॅकिंग अँड ये बेडवर, मला आज करायचं आहे काहीतरी. हां. अवनी बोलते, शट युअर माउथ, जवळ पण येऊ नको आता माझ्या. खूप जास्त मूड ऑफ केला आहेस तो, सो प्लीज जवळ पण यायचं नाही. नाहीतर असा चावा घेणार ना की तुझा ओरडा ऐकून घरचे सगळे धावत पडत येतील. आयुष बोलतो, आय नो ग बेबी, तू कुठे कसं आणि किती जोरात चावा घेऊ शकते ते सर्व माहिती आहे मला. इतक्या इयर्सचा एक्सपिरियन्स आहे मला, सो तू न सांगता घेतली तरी चालेल. ओ माय गॉड. अवनी यावर काही न बोलता शांतच असते. बॅग पॅकिंग बाजूला ठेवून तर लगेच आयुष हळूच बोलतो की मस्करी होती ग, कर कर पॅकिंग कर, नक्की जाऊ आपण उद्या. हे ऐकताच अवनीला खूप राग येतो. तर तसंच आयुष तिला झोपवते बेडवर आणि स्टमकवर बसते आणि नेक शोल्डरवर जोरात चावा घेते आणि त्यामुळे आयुष औच असं जोरात ओरडतो आणि अवनीला बाजूला पुश करून स्वतः पण तसंच झोपवतो आणि तसंच स्टमकवर चावा घेतो आणि लगेच लिप्सवर किस करायला लागतो. ओ माय गॉड. मग दोघांचं चालू होतो डीप रोमॅन्स अँड मग तसंच करत करत सर्व होऊन जातं. तर अगदी मध्यरात्री 2 वाजता अवनी जस्ट आयुषच्या चेस्टवर डोकं ठेवून मस्त हक करून झोपलेली असते. अँड तसंच दोघे बोलत असतात. तर मध्येच आयुष बोलतो की अवनी अगं, माझं तुझ्यावरचं प्रेम संपायला लागलं तर कसं करशील तू? अवनी बोलते, प्रेम वगैरे कधी संपत नसतं, सो तू काहीही बोलणं बंद कर आणि जर असं मला चुकून पण जाणवलं ना तर बघशील तुझं वॉशरूमला जाणं पण हार्ड करून ठेवणार मी. इतकं बारीक लक्ष ठेवणार आहे, कळलं का?
तर आयुष बोलतो वॉशरूमला जाणं हार्ड मीन्स नेमकं काय का कळलं नाही मला. अवनी बोलते प्रत्येक सेकंदाची रिपोर्ट घेणारी मी लाईक तू माझ्या 24 तास नजरेसमोर असणार. ऑफिसमध्ये असताना कंटिन्यू फोन चालू ठेवून लक्ष ठेवणार लाईक कोण किती बोलत आहे तू आणि तू कोणाला किती बोलत आहे एक्सेट्रा एक्सेट्रा. आयुष बोलतो पण अवनी असं एक खरं आहे ग, कोणावर आपण कितीही लक्ष ठेवू दे आणि कोणाला कितीही असं बंधनात ठेवू दे, शेवटी समोरच्याला जर आपल्यावर चीट करायचं असेल तर ते करणारच आणि आपल्याला धोका देणारच. अवनी बोलते हां ते लोकांचं सोड तू, मला माहिती आहे माझं आयुष्य असं नाही आहे आणि कधी होऊ पण नाही शकत, नाहीतर कधीच कळलं असतं ना मला. आयुष बोलतो बेबी चल ना आता झोपायचं का, आणि उद्या जायचं आहे ना आपल्याला आईकडे, तर किती वाजता निघायचं आहे लाईक उद्या सुट्टी टाकतो आणि जास्तच महत्त्वाचं काम असेल तर घरून करावं लागेल काम. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो पार्ट 462 मध्ये बघू ह्यावर अवनी काय बोलेल आणि कसं काय प्लॅन करेल आणि ते प्लॅन सक्सेस होईल का, आणि नसेल होणार तर त्यामागचं कारण काय असेल हे सर्व जाणून घ्यायला पुढील पार्टचा वेट करा. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.